ख्रिस्तामधील सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या, जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. लाटा आल तुफान सागरी, लाटांच्या लाटा आल तुफान सागरी. गुरुजी उठा, मचवा बुडेल सागरी. गुरुजी उठा, मचवा बुडेल सागरी. लाटांच्या लाटा आल तुफान सागरी, लाटांच्या लाटा आल तुफान सागरी. जगावयाची नुरली आशा, जगावयाची नुरली आशा. सहाय्याची नच कुठे अपेक्षा, सहाय्याची नच कुठे अपेक्षा. करू नको तू अशी उपेक्षा, करू नको तू अशी उपेक्षा. भाव अमुचा तुझवरी. गुरुजी उठा, मचवा बुडेल सागरी. गुरुजी उठा, मचवा बुडेल सागरी. मरणाच्या या दाढे मधुनी, मरणाच्या या दाढे मधुनी. मुक्त कराया शक्त न कोणी, मुक्त कराया शक्त न कोणी. आजच्या मननाकरिता देवाचे वचन नेहम्या अध्याय 8 10-12 ही वचने. नेहम्या अध्याय 8 10-12 ही वचने. तेव्हा त्याने त्यास सांगितले, जा, मिष्टान्नाचे सेवन करा, गोड गोड पेय प्या व ज्यांच्या घरी काही तयार नसेल त्यास वाढवून पाठवा, कारण आजचा दिवस परमेश्वराप्रित्यर्थ पवित्र आहे. तुम्ही उदास राहू नका, कारण परमेश्वराविषयीचा जो आनंद तोच तुमचा आश्रयदुर्ग होय. शांत रहा, कारण आजचा दिवस पवित्र आहे. दुःख करू नका असे म्हणून लेव्यांनी लोकांस शांत केले. नंतर सर्व लोक खाणेपिणे करण्यास, एकमेकांस ताटे वाढून पाठविण्यास व मोठा उत्सव करण्यास निघून गेले, कारण जी वचने त्यास वाचून दाखवली होती ती त्यास समजली होती. देवा या वचनाद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. ख्रिस्तात सर्वांना सलाम. आज सकाळी आपण नेहम्या अध्याय 8 वचने 10-12 हे वाचन केलेले आहोत. माझ्या प्रियांनो, आम्ही पाहतो की या वचनामध्ये आनंद करायला देवाचा दास आम्हाला या ठिकाणात सांगत आहे. का बरं? कारण जे काम त्यांनी हाती घेतलं होतं ते काम म्हणजे तुम्हाला आणि मला माहित आहे. 6व्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो, 5व्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो की त्यांनी जे येरुशलेमाचं दिवार बनवण्याचं, शहरपणा बनवण्याचं काम त्यांनी हाती घेतलं होतं. आणि आम्ही पाहतो की जेव्हा ते काम त्यांनी हाती घेतले त्या कामामध्ये अनेक संकट आले, अनेक समस्या आले, अनेक शत्रूंनी त्यांचा विरोध केलेला आहे. आणि म्हणून पाहतो की अशा संकटामध्ये सुद्धा, अशा विपरीत परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी आपला धैर्य सोडलेलं नाही. ते विश्वासात टिकून राहिलेले आहेत, विश्वासात बनवून राहिलेले आहेत. संकट आले, शत्रूशी त्यांना सामना करावा लागला, तरी ते घाबरलेले नाही. का बरं? कारण त्यांचा विश्वास जो होता तो जिवंत परमेश्वरावर होता. आणि म्हणून परमेश्वराने त्यांना, माझ्या प्रियांनो, मंदिरचं शहरपणाचं काम करण्याकरिता देवबाप्पाने त्यांना सहायताने मदत केलेला आहे. आणि सर्व कार्य
विश्वासयोग्यतेने निर्माण झालेला आहे. तुम्हाला सांगू दे माझ्या प्रियांनो, या दिवसामध्ये पण ज्या परिस्थितीमधून तुम्ही आणि मी जात आहोत, ज्या संकटामधून तुम्ही आणि मी जात आहोत, ज्या विरोधातून तुम्ही आणि मी जात आहोत, त्या परिस्थितीमध्ये, त्या विरोधामध्ये, त्या संकटामध्ये तुम्हाला आणि मला बनून राहायचं आहे. कारण निश्चित हा युद्ध जो आहे हा देवाचा युद्ध आहे आणि या युद्धामध्ये जो बनून राहतो, जो विश्वासामध्ये राहतो, जो प्रार्थनेमध्ये राहतो, विजय आणि जय त्यांचा आहे. आणि निश्चित या परिस्थितीमधून पण परमेश्वर तुम्हाला आणि मला सोडवण्यासाठी तयार आहे. आणि आम्ही पाहतो की जेव्हा एजऱ्याने व्यवस्थाची पुस्तक म्हणजे देवाचे नियम लोकांच्या समोर जेव्हा त्यांनी वाचलं, आम्ही पाहतो की लोकांना त्या वचनाच्या द्वारे धीर मिळालं, सामर्थ्य मिळालं, कृपा मिळाली आणि ते विश्वासात वाढत गेले आणि हाती घेतलेले काम सफल झाले आणि त्याने सफलतापूर्वक ते माझ्या प्रियांनो ते पुढे गेले. आज तुम्ही आणि मी, तुमच्याजवळ आणि माझ्याजवळ जो शस्त्र आहे तो देवाचे वचन आहे. आज जगाशी, जगातील लोकांशी, विपरीत परिस्थितीशी या शस्त्राच्या द्वारे आम्ही लोकांचा सामना करू शकतो. या वचनाच्या द्वारे आम्ही लोकांचा सामना करू शकतो. आणि म्हणून माझे प्रियांनो, या दिवसामध्ये अधिकाधिक वचन वाचणे गरजेचे आहे, प्रार्थना करणे गरजेचे आहे, देवाकडे आमचं जीवन, आमचं मन लावणे गरजेचे आहे, जेणेकरून तो देव आम्हाला या परिस्थितीमधून बाहेर काढेल, आम्हाला संकटातून बाहेर काढेल आणि निश्चित तुम्ही आणि मी आम्ही आनंद करू. आणि म्हणून आम्हाला घाबरण्याची गरज नाही. आमचा विश्वास, आमचे जीवन आम्ही देवाच्या हातात समर्पित करायला पाहिजे. आम्ही वचनात रोज वाळायला पाहिजे, रोज आम्ही वचन वाचायला पाहिजे, मनन करायला पाहिजे, प्रार्थना करायला पाहिजे, जेणेकरून देव या परिस्थितीमधून तुम्हाला आणि मला सोडवेल आणि तुम्हाला आणि मला आनंदित करेल आणि तुमचा आणि माझा शोक जो आहे तो आनंदामध्ये बदलवेल. आणि तुम्ही आणि मी निश्चित परमेश्वराचा सामर्थ्य प्राप्त करू आणि त्या सामर्थ्यामध्ये परमेश्वर तुम्हाला आणि मला कृपा पुरवेल. या वचनाच्या द्वारे देव बाप्पा तुम्हाला आणि मला आशीर्वादित करो. प्रार्थना करूया. स्वर्ग आणि पृथ्वीच्या निर्माणकर्त्या प्रभू, तुझी कृपा तू पुरव. या दिवसामध्ये तू आम्हाला सहायताने मदत कर आणि तुझ्या विश्वासात, तुझ्या प्रार्थनेत आणि तुझ्या वचनात रोज आमची वहाळ कर आणि आम्हाला प्रत्येकाला दृढ कर. या वचनाच्या द्वारे देव बाप्पा आम्हाला प्रत्येकाला आशीर्वादित करो. प्रार्थना येशूच्याच नावात मागत आहे. आमीन. मरणाच्या दाढे मधुनी, मरणाच्या दाढे मधुनी मुक्त कराया शक्त न कोणी, मुक्त कराया शक्त न कोणी. जागा हो रे उठ झोपे तुनी, जागा हो रे उठ झोपे तुनी. झोपलास का तू तरी, गुरुजी उठा मछुआ बुडेल सागरी. गुरुजी उठा मछुआ बुडेल सागरी. गुरुजी उठा मछुआ बुडेल सागरी. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.